नमस्कार सर्वांना. आवाज येतोय का व्यवस्थित? हो, येतोय मॅडम. नमस्कार सर्वांना. विहंगम टेक्नॉलॉजिस्टिक ऑर्गनायझेशनच्या ज्ञानगंगा ज्ञानबोध या दुपारच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचे खूप 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 स्वागत आहे. आपण सध्या स्वामी दत्तावधूत यांच्या पुस्तकांचे वाचन चालू आहे. तर आज आपण भारतीय गूढविद्या या पुस्तकाचे आज वाचन करणार आहोत. तर या गूढविद्या कशा आहेत आणि त्याचं महत्व काय आहे, त्या जर शिकल्या तर काय फायदे आहेत आणि त्या योग्य अभ्यास करून शिकणं किती महत्वाचं आहे, याबद्दल स्वामी दत्तावधूतांनी जे काही लिहिलंय ते आपण आता वाचणार आहोत. त्यापूर्वी डॉक्टर विष्णू शास्त्री सातपुतकर हे पंचांगकर्ते होते पूर्वीचे. त्यांनी एक प्रस्तावना लिहिली त्यासंबंधी. त्याची थोडीशी माहिती घेऊया, म्हणजे आपण ह्या पुस्तक वाचण्याचा उद्देश काय आहे, पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश काय आहे, तो सर्वांच्या लक्षात येईल. गूढविद्या व गूढवाद या संबंधी अनेक मतमतांतरे आढळतात. या संबंधीची काही पुस्तके गुप्त, अतिशय गुप्त, दुर्मिळ या नावाखाली खपविणारे सुद्धा आहेत. मात्र त्यातून ज्ञान लालसा तर पुरी होत नाहीच, पण ज्याला पूर्वीच्या भाषेत विपरीत ज्ञान म्हणतात तसे मात्र वाचकांना होते. त्या विषयाची नको ती माहिती होते व मनात वैचारिक गोंधळ होतो. या वैचारिक गोंधळात प्रकाश देणारा महत्वपूर्ण ग्रंथ नुकताच प्रसिद्ध झालेला आहे. लेखक अज्ञातात म्हणजे सुपरिचित नसले तरी त्याचा ग्रंथ अपूर्व व मौलिक असा आहे. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या गूढ विषयावरील ग्रंथात व या ग्रंथात मूलभूत फरक आहे. या ग्रंथाचे नाव भारतीय गूढविद्या असे असून तो स्वामी दत्तावधूत यांनी लिहिलेला आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे यात गूढविद्येसंबंधी बुद्धिवादी दृष्टिकोनातून विचार प्रदर्शन केलेले आहे. लेखक स्वतः अनुभवी असल्याने त्यांच्या लिखाणात गैरलागू, अवाजवी, अतार्किक विधाने अभावाने आहेत. त्यांचा अध्यात्म, योग, मंत्र, तंत्रशास्त्र या विषयांचा प्रदीर्घ अभ्यासच या ग्रंथातून प्रकट होत आहे. गूढविद्येतील बहुतांश प्रकाशित ग्रंथ हे या विशिष्ट मार्गाचेच असल्याने या ग्रंथातून संपूर्ण गूढविद्येचा वा त्यातील सर्व विषयांचा बोध होत असतो. पुष्कळदा ते ग्रंथ फक्त मंत्रांची व तंत्रांची माहिती देतात, पण त्यातील खाचखळगे, धोके, अधिकार यांची विशेष चर्चा त्यात नसते. त्यामुळे त्यातील तंत्राचा प्रत्यक्ष अनुभव देण्यास वा घेण्यास ते ग्रंथ असमर्थ ठरतात. शिवाय त्यात अडकलेल्यांना त्यातून सुटकेचा मार्गही सांगितलेला नसतो. या गूढ मार्गात अडकलेल्यांची संख्या जास्त असलेली त्यामुळेच आढळते व सर्वसामान्यांचा व तर्कटकांचा त्यामुळे या विषयाबद्दल गैरसमज होतो. हे सर्व लक्षात घेऊन स्वामी दत्तावधूतांनी आपला हा ग्रंथ परिपूर्ण रीतीने तयार केलेला आहे. गूढविद्या ही सात्विक, राजस व तामस अशा 3 पातळ्यांवर असून त्याचे सविस्तर विवेचन स्वामीजींनी केलेले आहे. तामसी विद्या दिसण्यास सोपी वाटली तरी तिचे विपरीत परिणाम किती भयानक असू शकतात याचे वर्णन करून धोक्याची जाणीवही करून दिलेली आहे. पहिल्या भागात त्यांनी हेतुतः तामसी विद्यांपासून प्रारंभ केला आहे. सर्वसाधारण माणसे अशा साधनांकडे पटकन आकर्षित होतात व ती मिळवण्याच्या मागे लागण्याच्या प्रयत्नाला लागतात. कर्णपिशाच्य, पशुपक्षी ज्ञान, नजरबंदी, करणी, हवेतून पदार्थ किंवा एखादी वस्तू आणणे, वशीकरण, धन वापसी, बगलामुखी अशा अनेक तामसी विद्यांचे सविस्तर विवरण करून त्या कशा प्राप्त करून घेता येतात व मिळवल्यावर त्यातील धोके व परिणाम नमूद केलेले आहेत. ही विद्या मिळवण्यापूर्वी साधकास त्यांनी सावधानतेचा इशारा दिलेला आहे. साधकाने लक्षात ठेवावे की ज्या स्तरावरील आत्म्याला तुम्ही वश करून घ्याल, तुम्हालाही त्याच स्तरावर मृत्यूनंतर जाऊन राहावे लागेल.
स्वामीजींनी या विद्येतील धोका इतक्या स्पष्टपणे सांगितलेला आहे. त्यांची या मागची भूमिका सर्वसामान्यपणे मृगजळाच्या मागून लागू नये अशीच आहे. ग्रंथारंभी स्वामीजी ही गूढ विद्या हे थोतांड नसून या विद्या आहेत, पण हे काही थोतांड नाहीये. जरी सर्व पिशाच सर्व वाईट शक्ती आकर्षित होत असल्या तरी हे थोतांड नाहीये. त्यांच्याकडून जरी काम करून घेत असले हे लोक, तरी सुद्धा हे थोतांड नसून ते एक शास्त्र आहे आणि ते ध्वनिशास्त्रावर आधारित आहे. असा शास्त्रीय विषय असल्याने साधारण विवेचन करून स्वामीजी आपल्याला सांगत आहेत. ब्रह्मांडापासून पिशाच्च लोकांपर्यंत हे अंतरिक्ष पसरलेले आहे. ध्वनी लहरी या विद्येचा मूलभूत पाया असल्याचे सांगून या ध्वनी लहरी शक्तिस्थाने म्हणजेच विविध देवता आहेत असे स्वामीजी स्पष्टपणे सांगत आहेत. मंत्रोच्चारातून ध्वनी लहरी निर्माण होतात व त्याद्वारे या शक्तींशी संपर्क येऊन साधकास इष्ट सामर्थ्य कसे प्राप्त होते याचे उत्कृष्ट विवेचन स्वामीजींनी प्रारंभी केलेले आहे. तामसी विद्येनंतर राजसी विद्यांचे विवेचन स्वामीजींनी केलेले आहे. आता हे तामसी विद्यांची माहिती या पुस्तकात जी दिलेली आहे ते का आपल्याला थोडीफार बघायची आहे की आपल्या आसपास काय चाललंय आणि आपण कुठं अडकायचंय आणि कुठं अडकायचं नाहीये यासाठी आपल्याला ज्या ठिकाणी धोके आहेत अशाही जागा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणून हे आपण थोडंसं त्याच्यावरती माहिती थोडीच घेणार आहोत. कसं असतं, माहित नसेल तर आपण कोण कुठं कधी अडकू शकेल आणि त्यातून बाहेर येण्याला मात्र मार्ग नसतात. आणि हा जो धोका आहे याच्यामध्ये अडकलेल्या व्यक्तींना मात्र खूप बाहेर पडताना त्रास होतो किंवा त्यांची तेवढी ताकद नसते त्यातून बाहेर पडण्याची. आणि अशा अनेक वर्ष अडकून राहिल्यामुळे त्यांना मृत्यूनंतर अतिशय वाईट जीवन जगावं लागतं. म्हणून ह्या विद्या शिकताना किंवा शिकल्यानंतर त्याच्यामध्ये काय धोके आहेत हे समजून घेण्यासाठी आपण हे वाचत आहोत. कारण या बाबतीत इंटरेस्टेड असं कोणी नाहीये, परंतु आसपास अनेक लोक, अनेक अशा व्यक्ती असू शकतात आणि त्यांना आपण आपल्या सजगतेनं डोळसपणे कसं ओळखलं पाहिजे यासाठी ही थोडीशी माहिती घेत आहोत. तामसी विद्येनंतर राजसी विद्यांचे विवेचन स्वामीजींनी केलेले आहे. गणपती, सरस्वती, महालक्ष्मी, दत्तात्रेय, अन्नपूर्णा, हनुमान, शिव, विष्णू इत्यादी देवतांचे मूल मंत्र देऊन त्यासाठी करावी लागणारी आवश्यक ती साधनाही सांगितली आहे. सर्वसाधारण प्रापंचिक माणसाच्या गरजा भागविणाऱ्या या साधना असून त्या तामसी विद्येपेक्षा निर्धोक असल्याने त्यांच्या मनातील इच्छापूर्तीसाठी उपयोग करावा असेही स्वामीजींना वाटते. नोकरी मिळावी, प्रमोशन मिळावे, आर्थिक अडचण दूर व्हावी, मूल व्हावे यासारख्या अनेक इच्छा पूर्ण व्हाव्या असे संसारी माणसाला वाटत असल्याने त्याच्या पूर्तीसाठी स्वामीजी सुलभ रीतीने राजस मार्ग दाखवत आहेत. स्वामीजींना मानवी जीवांची कळकळ वाटत असल्याने त्यांचा ओढा सात्विक मार्गाकडे असल्याचे जाणवते. प्रेम, दया, क्षमा, शांती, करुणा इत्यादी गुण सात्विकतेचा आधार असल्याने त्यांच्या जीवनातील हेतू साध्य करण्यासाठी उपयोग करणे महत्वाचे आहे. परोपकाराकरिता शरीर, ईश चिंतनाकरिता मन, विवेक बुद्धी व ब्रह्मानुभूतीसाठी जीवन अशी मानवाची चतुःसूत्री स्वामींनी प्रभावीपणे मांडत आहे. सात्विक मार्गाने जाणाऱ्या जीवास अंती मोक्ष मिळत असल्याने त्याच मार्गाचा साधू संतांनी उपदेश केल्याचे ते आग्रहाने प्रतिपादन करत आहे. सद्गुणाची प्राप्ती कशी होईल याचे सविस्तर विवेचन करून नाम व जप यातील फरक ते साध्या व सोप्या शब्दात समजावून सांगत आहे. या मार्गाने नराचा नारायण होतो असे ते ठामपणे सांगत आहेत. योग हा भारतीयांच्या जीवन प्रणालीतील महत्वाचा घटक आहे. योग हे केवळ समाधीचेच साधन नसून शरीराचे पालन पोषण नीटपणे व्हावे या जाणीवेने स्वामीजींनी योग साधना वर्णन केलेली आहे. षटचक्र भेदन व कुंडलिनी जागृती हे योगातील विषय यथार्थाने सांगून ध्यान योगाद्वारे
अथवा त्राटकाने साध्य करता येते, हेही प्रतिपादन केलेले आहे. नाडी ग्रंथ हाही विषय सूर्यनाडी इत्यादीचा संदर्भ देऊन त्यांनी मांडलेला आहे. या विषयावर वास्तविक स्वतंत्र ग्रंथ व्हायला पाहिजे, असे त्यावरील विवेचनावरून वाटते. स्वामीजी तसा ग्रंथ करू शकतात व तो त्यांनी आम्हाला द्यावा असे सुचवावेसे वाटते. ग्रंथ वाचताना एक वारंवार लक्षात येते की ग्रंथकार हा केवळ लेखक नाही, तर त्यांनी या विषयांचा स्वतः अनुभव घेतलेला आहे. म्हणूनच इतक्या सहजतेने व ठामपणे विषय मांडित आहेत. ज्ञानाचे एक भव्य दालन त्यांनी या ग्रंथाद्वारे सर्वांना खुले करून दिलेच आहे. जिज्ञासूंनी त्यात अवश्य प्रवेश करावा. माणूस जन्माला येण्याआधी कुठे होता, मृत्यूनंतर तो कुठे जाणार आहे, याचे कोडे अजून अनेक जण सोडवित आहेत. प्राचीन ऋषीमुनींपासून आजवरच्या सिद्ध संत महात्म्यांनी मात्र या कोड्याकडे वेगळ्याच भूमिकेतून बघितले. मनुष्य जन्म हा दुर्लभ असून त्याचा सदुपयोग करून मोक्ष गाठण्यास सांगितले. पुढचा प्रवासच संपवावा हा त्यांच्या उपदेशाचा मूलभूत उद्देश आहे. आणि आपल्या विहंगमचा सुद्धा मूलभूत उद्देश हाच आहे. मुक्तीचा मार्ग, मोक्षाचा मार्ग, फ्री विल हा आपल्या विहंगमचा उद्देश आहे. पुढचा प्रवासच संपवा हा त्यांच्या उपदेशाचा मूलभूत उद्देश आहे. परंतु माणूस त्याकडे द्यावे तितके लक्ष देत नाही. त्यातील काही तर वाम मार्गाकडे वळतात. अशांचे पुढे काय होते ते कर्मफलाच्या सिद्धांतातून स्वामीजी फारच बहारीने शेवटच्या प्रकरणात सांगत आहेत. पुनर्जन्म आहे की नाही या वादापेक्षाही माणूस जे काही या जन्माला आल्यावर करतो ते तेथे अथवा पुढील प्रवासात भोगावेच लागते. या चिरंतन सत्याचा प्रत्यय या प्रकरणात स्वामीजी आपणास देत आहेत. यातून मानवाने आपले कल्याण साधावे ही त्यांची तळमळ ओतप्रोत जाणवते. धोक्याचा इशारा ते देत आहेत. सन्मार्गाकडे आपण सर्वांनी वळायचे असल्यामुळे कळकळीने स्वामीजी त्या मार्गाकडे वळविण्याचा मार्गदर्शकाचे जुन्या भाषेत सद्गुरूचे कार्य करीत आहेत, हेच यावरून सिद्ध होते. स्वामीजी स्वतः प्रसिद्धी परान्मुख आहेत. म्हणजे त्यांना प्रसिद्ध व्हायला आवडत नाही, समोर यायला आवडत नाही. प्रसिद्धी, कीर्ती, कोणी वाहवा करावी, वाखाणणी करावी हे त्यांना आवडत नाही. याशिवाय एकांत प्रिय आहेत, कुणालाही भेटत नाही. ते म्हणतात शरीराचे दर्शन घेण्यात काही अर्थ नाही. त्याऐवजी रोज किमान 5000 जप करा व आसनावर स्थिर बसून ध्यान करण्याची सवय करा. दीर्घ श्वसन करा. याने जीवन प्रकाशमय होईल. त्यांचा बघितला उपदेश कसा आहे. ते कोणाला दर्शन देत नाहीत. शरीराचं काय दर्शन घेताय, त्यापेक्षा स्वतःचे शरीर ध्यानाच्या मार्गातून प्रकाशमय करा, असं हे त्यांचे मार्गदर्शन आहे. पुढचं प्रकरण आहे भारतीय गूढविद्येचा मागोवा. हे स्वामी स्वतः दत्तावधूत मागोवा घेत आहेत. कशा ह्या गूढविद्या आहेत ते. भारतात गूढविद्या केव्हा आणि कशी अस्तित्वात आली हे समजायला मार्ग नाही. तरीही गेल्या हजारो वर्षापासून ही विद्या भारतात आहे असा समज आहे. भारतीय जनमानसावर या विद्येचा एवढा पगडा आहे की कळत न कळत प्रत्येक जण या विद्येशी संबंधित असतो. भारतातील नास्तिक म्हणविणारा मनुष्यही कळत न कळत गूढ विद्येशी संबंधित एखादी तरी क्रिया करीतच असतो. मूर्ती पूजा करणे, नारळ पूजेत ठेवणे, देवाला नारळ देणे, एखाद्या वृक्षाला व मंदिराला प्रदक्षिणा घालणे, देवासमोर दिवा लावणे, अशा अनेक क्रिया गूढ विद्येच्या अंतर्गत असू शकतात. बघा, हे तर सर्व आपण किती सहजतेने करतो आणि ह्या काही गूढ विद्या आहेत हे पण आपल्याला माहिती नाही. इतके आपल्या अंगवळणी पडलेले आहेत. इतकेच नव्हे तर मलमूत्र विसर्जनास जाऊन आल्यावर हात पाय धुणे हे सुद्धा गूढ विद्येच्या अंतर्गत येते. अशा प्रकारे प्रत्येक भारतीय या ना त्या कारणाने गूढ विद्येशी संबंधित असू शकतो.
किंबहुना भारतीय जीवन पद्धतीच गूढविद्येवर आधारित आहे असे म्हणणेही अतिशयोक्ती होऊ नये. या गूढविद्येचा उगम भारतातील दक्षिण प्रांतात तमिळ भागात असावा. कारण हजारो वर्षापूर्वी हा प्रांत राक्षसांचा प्रांत म्हणून प्रसिद्ध होता व राक्षस गूढविद्येत अत्यंत प्रवीण होते. आजही या प्रांतात कुठे कुठे गूढविद्येचे साधक आहेत. दक्षिणेकडून ही गूढविद्या संपूर्ण भारतात पसरली व सुमारे 2000 वर्षापूर्वी भारतातील प्रत्येक गावात एकतरी गूढविद्येचा साधक आढळत असे. तिबेटमध्ये या गूढविद्येला वज्रयान मार्ग असे म्हटले जाऊ लागले. तिबेट व आसाम मधून हळूहळू ही विद्या चीन, ब्रह्मदेश, कंबोडिया इत्यादी देशातही गेली. थोडक्यात 2000 वर्षापूर्वी जेथे जेथे म्हणून हिंदू किंवा बौद्ध धर्माचा पगडा होता तेथे तेथे गूढविद्येचा प्रसार झाला. मुसलमानी आक्रमण काळात आक्रमकांनी जवळजवळ 1200 वर्षे हिंदुस्थानातील धन व विद्या यांचे प्रचंड प्रमाणात अपहरण केले. त्यामुळे गूढविद्येचा प्रसार अरबी देशात झाला. या काळात भारतातील गूढविद्या हळूहळू लोप पावू लागली, तर तिबेटमध्ये ती चांगली फोफावू लागली. भारतावरील इंग्रजांच्या 150 वर्षाच्या कारकिर्दीत गूढविद्या जवळजवळ पूर्ण लोप पावली. तरीही तिबेटमध्ये तिचा उत्कर्ष होत राहिला. 1951 साली चीनने तिबेट पूर्णतः गिळंकृत केला. तेथील हजारो मठ मंदिरे उद्ध्वस्त केली. लाखो तिबेटी जनांनी व हजारो साधूंची अनवणित अत्याचार करून हत्या केली. कम्युनिझमचा प्रसार व प्रचार केला. या काळात म्हणजे सुमारे 1954 ते 1959 मध्ये तिबेटमधील गूढविद्येला ग्रहण लागले. अशा प्रकारे भारत व तिबेट या दोन्ही देशामधील गूढविद्या लोप पावल्या हे जरी खरी असले तरी त्या पूर्णतः नष्ट झालेल्या नाहीत. एवढे मात्र खरे की गूढविद्येचे जाणकार लोक कोणासही गूढविद्येविषयी सांगत नाहीत. कदाचित गूढविद्या योग्य शिष्याची वाट पाहत असावी. भारत व तिबेट या दोन्ही देशातील गूढविद्या यांचा पुनश्च उदय होऊन भरभराट व्हावी अशी कामना करून स्वामी दत्तावधूत थांबत आहेत. तर इथं 3 मार्ग सांगितलेले आहेत विद्येचे. एक पहिला म्हणजे तामस मार्ग, दुसरा राजस मार्ग आणि तिसरा सात्विक मार्ग. तर तामस मार्गामधले आपण प्रकरणाची नावं वाचूया. पहिलं स्मशान साधनेमधली ही बरीचशी प्रकरणं आहेत, त्याचं नाव वाचते. धूम्राक्ष साधना, कर्णपिशाचिनी साधना, वेताळ साधना, यक्षयक्षिणी साधना, कच्चा कलवा, षटकर्म साधना, नजरबंदी, पशुपक्षी भाषा ज्ञान साधना, कृत्या साधना, वीर साधना, वायुगती साधना, देह परिवर्तन साधना, शीघ्रगमन साधना, धनदायिनी साधना, भैरव साधना, छिन्नमस्ता साधना, महाकाली साधना, पगलामुखी साधना, तारा महाविद्या, त्रिपुरा महाविद्या, कमला महाविद्या, भुवनेश्वरी महाविद्या, मातंगी साधना, षोडश त्रिपुर सुंदरी साधना आणि विराट पुरुष साधना, अशा 25 साधना तामस मार्गामध्ये स्वामीजींनी दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर राजस मार्गामधल्या ज्या साधना आहेत त्या 16 दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये देवता, भारतीय देवदेवता, देवतांची स्तोत्रे, देवतांचे मंत्र व साधना, मंत्र साधनेचे नियम, धनप्राप्तीसाठी महालक्ष्मी मंत्र, सरस्वती मंत्र, गणपती मंत्र, सर्व प्रकारच्या समस्यातून मार्ग मिळवण्यासाठी मंत्र, दारिद्र्य निवारण करण्यासाठी मंत्र, देवीची प्रसन्नता प्राप्त होण्यासाठी मंत्र, सद्गुण प्राप्तीसाठी साधना, हरवलेल्या वस्तू सापडण्यासाठी मंत्र, प्रभावी दत्तात्रेय मंत्र, कुंडलिनी जागृतीसाठी मंत्र, चित्तशुद्धीसाठी मंत्र, बटुक भैरव मंत्र, अन्नपूर्णा मंत्र, हनुमान मंत्र, शिव मंत्र आणि विष्णू मंत्र, असेही राजस मार्गातील साधना आहेत. आणि तिसरा जो सात्विक मार्ग आहे त्याच्यामध्ये सात्विक साधना मार्ग, सात्विक मार्गाच्या साधना, नाम साधना,
नामस्मरण व जप यातील फरक, सोहम साधना आणि योग साधनेमधले बाकीचे 10 प्रकार आहेत. कोणते आहेत भारतीय योग साधनेचे प्रकार? एक म्हणजे कुंडलिनी आणि चक्रे, दुसरा कुंडलिनीचा मार्ग, तिसरा ध्यान योग, त्यानंतर बिंदू त्राटक, ज्योती त्राटक, मूर्ती त्राटक, अग्नी त्राटक, प्रतिबिंब त्राटक, नासाग्र ध्यान, भूमध्य दृष्टी, सूर्य त्राटक ध्यान, तारा त्राटक ध्यान, चंद्र त्राटक, इष्ट देवता ध्यान, अंतर त्राटक असा हा ध्यानाचा दुसरा प्रकार एक आहे. गुरु ध्यान आहे. त्यानंतरचं प्रकरण आहे सूक्ष्म देहाने प्रवास. त्यानंतर सिद्ध योग्यांचा विहंगम सिद्ध योग असं एक प्रकरण आहे. सूर्य विज्ञान, किरात कुंभक, भारतातील अद्भुत नाडी ग्रंथ, ईश्वर नाडी, काकनाडी किंवा काका भुजंदर नाडी, परलोक विश्व आणि ईश्वर प्राप्तीचे 4 मार्ग असे ही प्रकरण आहेत. तर पहिलं त्यांनी लिहिलेलं आहे, सुरुवातीची माहिती वाचूया. भारतीय गूढविद्येतील बराचसा भाग हा ध्वनिशास्त्रावर आधारित आहे. ध्वनिशास्त्रावरतीच हे सर्व काही होतं असं स्वामीजी सांगतात. प्राचीन भारतातील ऋषींना ध्वनी लहरींचे सखोल ज्ञान होते. या ध्वनी लहरींच्या आधारित त्यांनी जे शास्त्र तयार केले त्या शास्त्राला मंत्रशास्त्र असे म्हणतात. मंत्र एक अक्षराचा असू शकतो किंवा अनेक अक्षरांचा असू शकतो. 2 अक्षरे एकत्र येऊन त्यावर अनुस्वार दिला असता बीज मंत्र तयार होतो. साध्या स्वर किंवा व्यंजनांवर अनुस्वार दिला असताही बीज मंत्र तयार होतो. अशा प्रकारे मूळ 54 बीजे तयार होतात व अक्षरे एकमेकांना जोडून असंख्य बीज मंत्र तयार होतात. या बीज मंत्रांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. या मंत्रांच्या सतत जपाने वातावरणात प्रचंड ध्वनी लहरी निर्माण होतात. कालांतराने या ध्वनी लहरीतून एक देवता साकार होते व साधकाला वरदान देते. प्राचीन ऋषीमुनींनी अशा प्रकारे कोट्यावधी देवतांचे शोध लावले. या देवता मंत्रमय आहेत, म्हणजे विशिष्ट मंत्राचा जप केला असता त्या साकार होतात. त्यातील काही देवता तर अनेक हातांच्या आहेत, तर काही देवतांना अनेक शिरेही असतात. विशिष्ट देवता विशिष्ट मर्यादेपर्यंत साधकाचे कार्य करते, परंतु त्यांची मर्यादा सोडून त्या कार्य करू शकत नाहीत. आपल्या आराध्य देवतेच्या ठिकाणी साधकाने जर परमेश्वराची भावना केली तर मूळ ईश्वर शक्ती त्या देवतेच्या माध्यमाद्वारे कार्य करते व साधकास ईश्वरत्व प्रदान करते. बघा, आलं का लक्षात? हे आपल्या आराध्य देवतेच्या ठिकाणी साधकाने जर परमेश्वराची भावना केली तर मूळ ईश्वर शक्ती त्या देवतेच्या माध्यमाद्वारे कार्य करते. म्हणजे आपण पहिलं आपलं आराध्य दैवत ठरवलं आणि ते जर माध्यम ठरवलं मूळ ईश्वर शक्ती मिळवण्याचं, तर ते माध्यम ठरून त्याद्वारे मूळ ईश्वर शक्ती जी आहे ती आपल्यापर्यंत साधकास ईश्वर, आपणच देव आहोत, आपल्या देवत्व निर्माण करण्याचं माध्यम ती मधलं आराध्य दैवत करतं. प्राचीन ऋषीमुनींनी जरी कोट्यावधी देवतांचे शोध लावले व त्यांचे कोट्यावधी मंत्र तयार केले तरी या देवतांचे किंवा देवता लहरींचे मुख्यत्वे करून 3 भाग पडतात: सात्विक, राजस आणि तामस. यामुळे साधने हे 3 मुख्य भाग आहेत: सात्विक मार्ग, राजस मार्ग आणि तामस मार्ग. यापैकी तामस मार्गाने साधना करणारे साधक पिशाच योनीत जातात, कारण त्या मार्गाने अडथळे, भय, अहंकार, भ्रम इत्यादी विघ्नेही खूप असतात व या मार्गाचा साधक जर वाटेत कोठे अडकला तर त्याला पिशाच योनी प्राप्त होते. परंतु गुरु जर समर्थ असेल तर याही मार्गाने सिद्धत्व प्राप्त करता येते. लाखातील एखादाच साधक या मार्गाने सिद्धावस्थेत प्रत पोहोचू शकतो. पूर्ण ईश्वरत्व प्राप्त होण्यासाठी त्रिगुणांच्याही पलीकडे जावे लागते.
शून्याच्याही पलीकडे जावे लागते. बघा आपल्याला मॅडम सांगतात की सत्वगुण सुद्धा शेवटी लोप पावला पाहिजे. सत्व रजत हे ते जे 3 गुण आहेत, तर यातला सर्वोच्च गुण आहे तो सत्वगुण आहे, सात्विकता आहे. परंतु ती सुद्धा शेवटी आपल्याला चिकटली नाही पाहिजे. त्या सात्विकतेचा मोह सुद्धा आपल्याला राहिला नाही पाहिजे. पूर्ण ईश्वरत्व प्राप्त होण्यासाठी त्रिगुणांच्याही पलीकडे जावे लागते, शून्याच्याही पलीकडे जावे लागते. यासाठी सर्वात उत्तम म्हणजे योग मार्ग. योग मार्ग साधकाला सर्वात पुढे घेऊन जातो. येथेही समर्थ गुरूंची आवश्यकता असते. योग शिकवणारे गुरु सुद्धा हे समर्थ असावे लागतात. तर आपण आता या मार्गांची माहिती घेऊ. सात्विक मार्ग म्हणजे दया, क्षमा, शांती, मानवता, अहिंसा, प्रेम, भक्ती, भूतदया, सहिष्णुता, करुणा इत्यादी सद्गुणांच्या आश्रयाने परमेश्वराची भक्ती करणे म्हणजे सात्विक मार्ग. परमेश्वराची भक्ती करायची, पण ते कोणत्या गुणांच्या माध्यमातून? दया, क्षमा, शांती, मानवता हे सर्व गुण आपण आपल्या बरोबरच्या लोकांच्या बरोबर शेअर केले पाहिजेत. त्यांच्या बरोबर तसं वागलं पाहिजे, राहिले पाहिजे. अहिंसा आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. भूतदया म्हणजे कोणत्याही प्राण्याविषयी आपल्याला प्रेम वाटलं पाहिजे, त्याचा तिरस्कार नाही केला पाहिजे. सहिष्णुता, करुणा या सद्गुणांच्या आश्रयाने भक्ती करणे म्हणजे सात्विक मार्ग. राजस मार्ग कसा आहे? निरनिराळ्या आशा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी, दुःखाच्या निवृत्तीसाठी, धनाकांक्षेने किंवा आरोग्य प्राप्तीसाठी ईश्वर भक्ती करणे. म्हणजे कोणत्या तरी इच्छा, आपल्या ज्या अपूर्ण इच्छा आहेत ती इच्छा पहिली फोकस असते इथं. किंवा दुःख हे माझं नष्ट झालं पाहिजे, मला धन मिळालं पाहिजे, आरोग्य मिळालं पाहिजे आणि इच्छा पूर्ण झाली पाहिजे, एवढाच इथं मुख्य हेतू असतो राजस मार्गामध्ये. तामस मार्गामध्ये काय असतं? विविध प्रकारच्या सामर्थ्य प्राप्तीसाठी, म्हणजे कोणती तरी मला शक्ती निर्माण व्हावी, सिद्धी निर्माण व्हावी, सामर्थ्य निर्माण व्हावं, निरनिराळ्या विद्या प्राप्त करण्याच्या मागे तो साधक असतो. चमत्कार करण्यासाठी, शक्ती प्राप्त करण्यासाठी साधक या मार्गाचा अवलंब करतात, कारण त्यांना त्या शक्तीमध्ये इंटरेस्ट असतो. आपल्याला सिद्धी मिळाली, शक्ती मिळाली, ताकद मिळाली, आपण हे करू शकतो, हे त्या तामस लोकांच्या साधनेला, तामस लोक हे अशी साधना करतात. गूढ विद्येचे मूळ हा तामस मार्ग आहे. या मार्गात फार मोठे भय असते. या मार्गाने जर साधक पूर्णत्व प्राप्त न करता अर्ध्यावरच थांबला, असंख्य साधक अर्ध्यातच थांबतात, तर लाखो वर्षे पिशाच योनीत खितपत पडावे लागते. त्यामुळे अशा साधनांना सुरुवातही करू नये असं स्वामीजी सांगतात. समस्त ब्रह्मांडाच्या पलीकडे एक महाज्योती असून त्यामधून 3 प्रकारच्या लहरी विश्वभर प्रसूत होतात. या 3 प्रकारच्या मूळ लहरीतून पुढे असंख्य लहरी निर्माण होतात. या मुख्य किंवा 3 मूळ लहरींना भारतीय ऋषींनी ब्रह्मा, विष्णू, महेश किंवा सृजन, पालन, संहार अशी नावे दिलेली आहेत. बघा, स्पंदन लहरी मधलं आलं नाही येतं, की आपण जे देव देवता मानतो, तर हे काय आहे? महाज्योतीच्या लहरी आहेत. त्या विश्वभर पसरलेल्या या महाज्योतीच्या 3 लहरी सृजन, पालन आणि संहार करणाऱ्या ब्रह्मा, विष्णू, महेश रूपी या लहरी आहेत. ब्रह्मा या मूळ लहरीतून इतर ज्या असंख्य लहरी निर्माण होतात, त्यातील काहींना सावित्री, गायत्री, सरस्वती, ब्राह्मी असे म्हणतात. याशिवाय असंख्य लहरी निर्माण होतात. या सर्व लहरींना मिळून ज्ञानशक्ती असे नाव या लहरींच्या किंवा देवतांच्या उपासनेने व भक्तीने साधकास विविध प्रकारचे ज्ञान प्राप्त होते. ब्रह्मा म्हणजे उत्पन्न करणे किंवा सृजन. सृजनात्मक अशा या ब्रह्मतत्वातून निर्माण होणाऱ्या सर्व शक्ती, सर्व लहरी सात्विक असतात. अभ्यास हाच याचा मूळ मार्ग आहे. आता विष्णू लहरी बघू कशा आहे. महाज्योतीतून निर्माण होणाऱ्या या द्वितीय लहरींना विष्णू असे म्हणतात. या मूळ लहरीतून असंख्य लहरी निर्माण होतात. या सर्व लहरी राजस असतात. योगी या मूळ शक्तीला इच्छा शक्ती असे म्हणतात.
मूळ विष्णू या लहरीतून असंख्य उपलहरी निर्माण होतात. त्यांना लक्ष्मी, कमला, वैष्णवी इत्यादी अनेक नावे आहेत. या लहरींच्या उपासनेने यश, कीर्ती, जय, संपदा, आरोग्य इत्यादी गोष्टी या देवतेच्या किंवा या मूळ लहरींच्या इतर देवतांच्या उपासनेने प्राप्त होतात. दान हा या देवतेच्या उपासनेचा मुख्य उपाय असून विशेष कृपेसाठी भक्ती ही आवश्यक आहे. बघा, जर काय उपाय आहे विष्णू लहरींना इच्छाशक्ती मिळवण्यासाठी? दान हा उपाय स्वामींनी सांगितलेला आहे. महेश या महाज्योतीतून सूर्य, चंद्र, नक्षत्र, तारे इत्यादी अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण झाले. त्या महाज्योतीची तृतीय लहर ही समस्त गूढ विद्येचे मूळ आहे. या तृतीय लहरींना अनेक नावे आहेत. त्यातील मुख्य नावे अशी: महेश्वर, शिव, शंकर, रुद्र, महाकाल, महाकाली, तारा, त्रिपुरा, भद्रकाली, स्मशानकाली, बगलामुखी, छिन्नमस्ता, भूमा, धूमावती, कालभैरव इत्यादी. योगी या तृतीय लहरींना क्रियाशक्ती असे नाव देतात. या मूळ शक्तीतून मानवी मनात इच्छा, वासना, तंद्री, निद्रा, अज्ञान, आलस्य इत्यादी निर्माण होतात. या शक्तीचा थोडाफार विकास झाला असता उत्साह, साधना करण्याची इच्छा, तीव्रता, सहनशक्ती, सामर्थ्य, विद्या, गूढ विद्या, महाविद्या इत्यादी गुण निर्माण होतात. या तृतीय लहरीला पूर्णतः अंगीकार करण्यासाठी नम्रता व क्षमा हे गुण अंगी असावे लागतात. जर ही शक्ती पूर्णतः अंगीकारता आली नाही तर साधकावर आपत्तीही उडवतात. बघा, म्हणजे ती शक्ती जर पूर्णतः आपण जर सुरुवात व्यवस्थित करून जर कंटिन्युटी नाही ठेवली किंवा त्या शक्तींना आपल्याला पेलता नाही आलं, तेवढे आपली पण तेवढी पॉवर पाहिजे त्या शक्तींना ग्रहण करण्याची, तर त्या साधकावर आपत्ती सुद्धा उडवतात. मूळ 3 लहरीतून कोट्यावधी अनंत लहरी निर्माण होतात. या लहरींना भारतीय ऋषींनी देवता असे नाव दिलेले आहे. या देवता लहरीमय असल्याने पृथ्वीवरील हजारो साधकांना त्या एकाच वेळी दर्शन देऊ शकतात व एकाच वेळी वेगवेगळे व्यवहार विविध साधकांबरोबर करू शकतात. अशा कोट्यवधी देवतांचे शोध भारतीय ऋषींनी लावलेले आहेत. त्यांच्या साधना पद्धती तयार केलेल्या आहेत. विशिष्ट पद्धतीने साधना केली असता देवता प्रसन्न होऊन विशिष्ट प्रकारचे सामर्थ्य प्रदान करते. एकंदरीत भारतीय तत्वज्ञानाची रूपरेखा पुढील प्रमाणे आहे. ज्योती, पहिलं काय दिलंय त्यांनी? ज्योती. या ज्योतीपासून समस्त ब्रह्मांड निर्माण झाले. अनंत कोटी ग्रह, नक्षत्र, तारे, आकाशगंगा निर्माण झाले. भारतीय तत्वज्ञानात एकापेक्षा एक विशाल 12 सूर्य आहेत असे म्हटले आहे. या 12ही सूर्यांच्या पलीकडे ही ज्योती आहे. या ज्योतीच्या पलीकडे एकाहून एक विशाल असे शून्याचे प्रांत आहेत असे भारतीय योगी म्हणतात. महेश, या ज्योतीतून ज्या लहरी निर्माण होतात त्यातील ही पहिली लहर. या लहरीत सृष्टीचा विलय होतो म्हणून तिला संहारक असेही म्हणतात. विष्णू, या लहरीद्वारे समस्त जीवसृष्टीचे पोषण होते म्हणून या लहरीला विष्णू असे म्हणतात. ब्रह्मा, या लहरीद्वारे समस्त सृष्टीचे सृजन होते म्हणून हिला ब्रह्मा असे म्हणतात. कुमार, ब्रह्मदेवाने प्रथम 4 कुमार निर्माण केले. हे या लोकात राहतात. त्यांची नावे सनक, सनंदन, सनत सुजात, सनत कुमार. यापैकी सनत कुमार हे समस्त सृष्टीच्या उद्धारासाठी अद्यापही कार्य करीत आहेत. या कुमार लोकांच्या आसपास नक्षत्र, तारे, ग्रह यांची सुरुवात आहे. या कुमार लोकांच्या प्रांतात जेव्हा योगी पोहोचतो तेव्हा तो कुमार स्वरूप म्हणजे चिरंजीव म्हणजे अमर होतो. ऋषी, ब्रह्मदेवाने असंख्य ऋषी निर्माण केले. त्यापैकी काहींची नावे मरीची, अत्री, पुलस्त्य, अग्निरस, अंगिरस, क्रतू, पुलह, वशिष्ठ हे सप्तर्षी म्हणून प्रसिद्ध आहेत. याशिवाय
इतर अनेक ऋषी ब्रह्मदेवाने निर्माण केले. आकाशातील सप्तर्षी म्हणून जे स्थान आहे यालाच ऋषीलोक असे म्हणतात. शिवाय या ऋषीलोकातून दिव्य लहरी पृथ्वीवर तसेच समस्त ब्रह्मांडात प्रसूत होत असतात. या ऋषींनीच पृथ्वी तलावर मानव वंश निर्माण केला. या काळात ऋषींनी आपल्या मनसामर्थ्याने मानवाची उत्पत्ती केली, म्हणून त्याला मानव असे नाव रूढ झाले. बघा, आपल्याला मानव का म्हणतात माहित होतं का आपल्याला? या ऋषींनी पृथ्वी तलावर मानव वंश निर्माण केला, पण तो कसा निर्माण केला? मनाच्या सामर्थ्याने निर्माण केला. मनाचं सामर्थ्य एवढं वाढवलं त्यांनी की मानवाची त्यांनी उत्पत्ती केली, आणि म्हणून आपल्याला मानव, मनाने झालेला निर्मित असा मानव असे नाव रूढ झाले. देवतालोक, या लोकाला स्वर्ग असे म्हटले जाते. या स्वर्गाच्या अधिपती इंद्र असे म्हणतात. पृथ्वीवर अपार पुण्याई केलेल्या मानवाला स्वर्गातील इंद्रपद प्राप्त होते. येथे देवता राहतात. वेगवेगळ्या देवतांचे वेगवेगळे अधिकार आहेत. हा देवतालोक अतिशय सुंदर व दिव्य असा आहे. पृथ्वीवर निस्वार्थ बुद्धीने परोपकार करीत असणाऱ्या मानवांना मृत्यूनंतर स्वर्गात स्थान मिळते. तर योगी तपश्चर्येद्वारा स्वर्गाच्याही पुढे निघून जातात. आतापर्यंत आपण जेवढी माहिती घेतली तो सर्व प्रांत म्हणजे ज्योतीपासून तो स्वर्गलोकापर्यंत लहरीमय आहे. स्वर्गलोकाच्या खालील प्रांतात लहरी कमी होतात व स्पंदनांचा प्रांत सुरू होतो. त्यामुळे गूढ विद्येच्या साधकांना थोडीफार साधना केल्यावर चटकन काहीतरी साध्य होते. गौण देवता, येथील देवता लहरीमय नसतात, म्हणून या प्रांतास स्पंदनांचा प्रांत किंवा ध्वनीचा प्रांत असे म्हणतात. विशिष्ट मंत्राचा विशिष्ट प्रकारे जप करून गूढ विद्येचे साधक या प्रांतातील ध्वनिमय देवता प्रसन्न करून घेतात. या प्रांतातील असंख्य देवता चित्रविचित्र आकाराच्या असतात. तसेच या प्रांतात यक्ष, यक्षिणी, किन्नर, गंधर्व, विद्याधर, चारण नामक असे अनेक देवताही राहतात. नंतर अपदेवता, भारतातील प्रत्येक गावामध्ये ग्रामदेवता असतात. विशेष करून संपूर्ण कोकणपट्टीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात ग्रामदेवता असतेच असते. याशिवाय प्रत्येक घराण्याची म्हणून एक कुलदेवता असते. ग्रामदेवतेचा, कुलदेवतेचा मान राखला गेला नाही तर त्रास होतो, संकटे येतात. ग्रामदेवता ग्रामाचे रक्षण करते, तर कुलदेवता आपल्या कुळाचे रक्षण करीत असते. यासाठी त्यांचा मान ठेवला जातो. या सर्वांना अपदेवता असे म्हटले जाते. पिशाच्य लोकातील चांगल्या आत्म्यांनाही अपदेवतेचे अधिकार मिळतात. आता पिशाच्य लोक. पिशाच्य लोक हा पृथ्वीच्या अतिशय जवळचा असून अंधकारमय आहे. येथे पापी आत्मे आपल्या कर्माचे फळ भोगत असतात. काही आत्मे तर लक्षावधी वर्षापासून यातना भोगत असतात. या आत्म्यांना आकार तर नसतोच. हे आत्मे बहुत करून विकृत आकाराचे व भयानक असतात. अशा पिशाच्यांना गूढ विद्येचे साधक वश करून घेतात व त्यांच्याद्वारा विविध प्रकारची कार्ये करून घेतात. परंतु गूढ विद्येच्या साधकांपैकी 90% साधक या पिशाच योनीत खितपत पडतात. फारच थोडे साधक शिवत्व प्राप्त करू शकतात. तर आता यानंतर मूळ प्रकरणाला सुरुवात होईल. तर आता आपण सुलक्षणा मॅडम. हा मॅडम. हा, घ्यायचं का प्रेम प्रकाश? हो, देऊ ना. आणि मग मेडिटेशन करायचं ना? हो, चालेल. तर